प्राणहरण करण्याचे काम यमराजाकडे आहे। मृत्यू कोणालाच चुकला नाही आणि चुकवता पण येत नाही, पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी यमधर्माच्या उद्देशाने किंवा यमधर्माच्या नावाने कणकेचा एक दिवा करून तो दिवा प्रज्वलित केला जातो। तर तो दिवा कसा लावावा, कधी लावावा, दिवा कसा बनवावा, तसेच यमदीपदान का केले जाते, तर त्या पाठीमागे काय कथा आहे, कोणता मंत्र म्हणावा, या दिवशी कोणत्या चुका करू नयेत, अशी बरीचशी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। दिवाळीचा पहिला दिवस असतो वसुबारस आणि वसुबारसच्या दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी आपल्याकडे साजरी केली जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची, भगवान कुबेरांची तर यांची पूजा करून संध्याकाळच्या वेळेस आपण यमदीपदान करतो। तर हे यमदीपदान कसे करायचे याच्या पुढे आपण जाणून घेऊयात। त्याआधी आपण यमदीपदान करण्याचा शुभ वेळ किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी कधी आपण करणार हे जाणून घेऊयात। तर यावर्षी यमदीपदान धनत्रयोदशीच्या दिवशी करणार आहोत। तर धनत्रयोदशी ही 10 नोव्हेंबर 2023 वार शुक्रवार या दिवशी आहे आणि आपण यमदीपदान हे संध्याकाळच्या वेळेस करतो। तर संध्याकाळी 6च्या नंतर ते संध्याकाळी 8च्या अगोदर आपण या संध्याकाळच्या वेळेस हे यमदीपदान करायचे आहे। यमदीपदान म्हणजे काय आणि धनतेरसच्या दिवशीच का केलं जातं यमदीपदान? तर यमदीपदान म्हणजे काय ते सर्वात प्रथम जाणून घेऊयात। तर आपल्या घरातील व्यक्तीवर अपमृत्यू किंवा अचानकपणे येणारे मृत्यू असे होऊ नये यासाठी दीपदान म्हणजेच यमदीपदान केले जाते। तर तुम्हाला असाही प्रश्न पडू शकतो की अपमृत्यू म्हणजे किंवा अचानक मृत्यू येणे हा काय प्रकार आहे? तर अपमृत्यू किंवा अचानकपणे मृत्यू येणे म्हणजेच ॲक्सिडेंट होऊन मरण येणे किंवा साप चावून मरण येणे किंवा शॉक लागून मरण येणे म्हणजेच नैसर्गिकरित्या येणाऱ्या मरणापेक्षा कुठल्याही घटना किंवा कारणाने अचानकपणे येणारा मृत्यू असा याचा अर्थ होतो। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ह्या यमदीपदान केल्यामुळे आपल्या घरातील व्यक्तीवर असे अचानक किंवा अपमृत्यू येऊ नयेत किंवा यापासून आपण कसे वाचावे यासाठी हे दीपदान महत्त्वाचे असते। तर चला मग आपण जाणून घेऊयात यमदीपदान केल्याने घरावर किंवा घरातील व्यक्तीवर येणारे संकट कसे टाळावे आणि यमाला दीपदान कसे करावे विधिवत आपण याच्या पुढे जाणून घेऊया। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, मीठ घालायचं नाही आणि थोडंसं पीठ हे घट्टसर मळून घ्यायचं आहे। तर इथे मी घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे। तर आपण थोडंसं जास्त पीठ घेऊन हा दिवा थोडा मोठा बनवायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये तेल थोडं जास्त बसेल। तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हा दिवा असा बनवून घ्या। तर इथे माझा दिवा हा असा बनवून झालेला आहे। तर एका साईडलाच आपण याची दिशा करणार आहोत, दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा आपण ठेवणार आहोत आणि 2 आपल्याला मुटके सुद्धा करून घ्यायचे आहेत आणि संध्याकाळी 6च्या नंतर ते 8च्या अगोदर हे आपल्याला दीपदान करायचं आहे। माझे इथं दिवे आणि 2 मुटके आणि मी हा दिवा कणकेचा बनवून घेतलेला आहे। तर याच्या पुढे आपण ही पूजाविधी कशी आहे ती जाणून घेऊयात। तर सर्वात प्रथम आपण हा दिवा घराच्या आपल्या तुम्ही गॅलरीमध्ये लावू शकता किंवा मग तुमच्या दारामध्ये थोडीशी जागा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता। तर शक्यतो येता जाता त्याच्याकडे त्याला पाय लागू नये किंवा कोणाचा त्याला स्पर्श होऊ नये अशा रीतीने आपल्याला दाराच्या अंगणामध्ये किंवा मग तुम्ही गॅलरीमध्ये सुद्धा हा दिवा लावू शकता। तर दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे। सर्वात प्रथम जिथे दिवा लावणार आहात तिथं छोटीशी अशी हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून घ्या, त्यावरती एक छोटासा चौरंग किंवा पाट ठेवा। नसेल तर तुम्ही डायरेक्टली तुम्ही रांगोळी काढली तरीही चालेल, रांगोळीने स्वस्तिक काढून घ्या। त्यानंतर रांगोळीवरती थोड्याशा अक्षदा ठेवून घ्या किंवा तुम्ही पाट किंवा चौरंग छोटा असेल तरी तो सुद्धा ठेवला चालेल। तर त्यानंतर तुम्ही असा दिवा डायरेक्ट अक्षदा ठेवून त्यावरती ठेवला तरीही चालेल किंवा मग मी असा प्लेटमध्ये ठेवलेला आहे त्याप्रमाणे जरी तुम्ही ठेवला आणि थोडीशी सजावट करून तुम्ही तो दिवा तुमच्या दाराच्या किंवा मेन दरवाजा जो असतो त्या दरवाजाच्या दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा ठेवायचा आहे। तर मी व्हिडिओ दाखवण्यासाठी इथे तुम्हाला मी दाखवत आहे। त्यानंतर तुम्ही मोहरीचं तेल घालू शकता किंवा मग आपलं रोजचं दररोजचं वापरातलं तेल असेल तरी ते घातलं तरीही चालेल। तर तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 रुपयाचं नाणं, साखर किंवा लवंगसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। तर मी ते साखर आणि 1 रुपया टाकलेला आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर दिव्यामध्ये वात घालून घ्यायची आहे। तर वात ही एकेरी घालू नये, 2 पदरी वात घालायची आहे। या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे।
दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुले वाहायची आहेत. त्यानंतर हात जोडून यमराजाला प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थनेत म्हणायचं आहे, हे यमदेवा, आम्हाला तू दीपदानाने प्रसन्न व्हावे आणि मृत्यूपाशातून आम्हाला माफ करावे आणि तू अपमृत्यू आमच्या घरात येऊ देऊ नकोस, अशी मनापासून यमदेवाला प्रार्थना करावी. तर अशा रीतीने सुद्धा यमदीपदान तुम्ही करून ही प्रार्थना करायची आहे. तसेच मी स्क्रीनवर जो मंत्र दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर यमदीपदान करण्यासाठीची वेळ ही संध्याकाळची असते. तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणार असून या दिवशी संध्याकाळी तुम्ही 8 वाजेपर्यंत ही पूजा कधीही करू शकता. तर यमदीपदान या वेळेलाच आपण करत असतो. तर या धनत्रयोदशीला दीपदान करण्याचे महत्त्व पुराणात सुद्धा सांगितलेले आहे. तर हे दीपदान का केलं जातं, त्या पाठीमागे काय कथा आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. पुराणातील संदर्भानुसार असं म्हणतात की एकदा दूताने आकस्मिक मृत्यू टाळण्यासाठी काय करावे असा प्रश्न यमराजांना विचारला. त्यावर यमराजांनी उत्तर दिले की जो कोणी मनुष्य दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदान करेल त्याला अचानकपणे मृत्यू येणार नाही, असे उत्तर दिले. तेव्हापासून असे म्हटले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवांना दीपदान करावे. यमदीपदानाची अजून एक कथा अशी सांगितली जाते. तर ही कथासुद्धा आपण ऐकूयात. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमाराजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लवकर करतात. लग्नानंतर 4थ्या दिवशी तो मृत्युमुखी पडणार असतो. त्या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार सुद्धा सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यमराज आपल्या जगामध्ये परततात. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण या दिवशी वाचवले, म्हणून या दिवसास यमदीपदान केले जाते असंही म्हटलं जातं. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक हे दक्षिण दिशेला करून ठेवले जाते. त्यानंतर या दिव्याला नमस्कार करतात. तर यामुळे अपमृत्यू टळतो असा समज आहे. त्यामुळे तेव्हापासून यमदीपदान केले जाते असं सुद्धा सांगितलं जातं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.